की प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असं भास झाला. या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गाभा आहे. आणि म्हणून केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता आपण लोकप्रबोधन हा पण उद्देश ठेवला होता. मागच्या वर्षी 1.5 कोटी लोकांनी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा एक उच्चांक होता. 40,000 लोक ऍव्हरेज दर दिवशी मैदानावर उपस्थित, पुरुष, युवक सगळ्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम करतो. आणि या कार्यक्रमात आजपर्यंत गालबोट लागेल अशी एकही घटना झाली नाही. अतिशय आनंदामध्ये हा यशस्वी होतो. या कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी पण याला खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. यावर्षीच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत. 2017 साली आपण जेव्हा याची सुरुवात केली त्यावेळी आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक मूल्य वाढावी, कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या इथे आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला. याच्यामध्ये बालक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केलं. मनोरंजक, वैचारिक, उद्बोधनपर, देशभक्तीपर, धार्मिक आणि सांस्कृतिक या उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच, पण चांगले विचार, चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न झाला. संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कविसंमेलन, लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं. स्टेज एवढा मोठा बनवला की 3,000-3,500 कलाकारांनी मागच्या वर्षी आपण पंढरपूर